आज आपण उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून आणि शरीराला थंडावा मिळावा यासाठी कोकणामधली सुप्रसिद्ध अशी सोलकढी पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। सोलकढी तयार करण्यासाठी ओलं नारळ एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे। तसेच कोकम आगळ तयार करण्यासाठी कोकम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। आगळ तयार करताना कोकम एकदम ताजंच वापरायचं आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो सोलकढीला। सर्वात पहिले आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी बारीक चिरून घेतलेलं ओलं नारळ आपण मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। नारळ वाटत असताना यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। नारळाचं दूध वेगळं करण्यासाठी आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमधून आपण हे वाटून घेतलेलं सगळं नारळ एकदम बारीक असं चाळून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या नारळामधलं सगळं दूध वेगळं होतं। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे दाबत यामधलं सगळं दूध काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने नारळाचं एकदम घट्ट दूध आपण काढून घेतलेलं आहे। आता हा जो नारळाचा उरलेला चोथा आहे हा पुन्हा आपल्याला 2 वेळा मिक्सर जारमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मिक्सर जारमध्ये हा चोथा पहिले घालून घेऊया। यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। 1 चमचा जिरा यामध्ये टाकून घेऊया। जिऱ्याचा स्वाद खूप छान लागतो आणि लगेचच पुन्हा एकदा आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। सेम प्रोसेसने आपल्याला नारळामधलं दूध वेगळं करायचं आहे। दूध व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला नारळामधलं दूध वेगळं करून घ्यायचं आहे। सोलकढी तयार करण्यासाठी आपलं दूध तयार करून घेतलेलं आहे। लगेचच आपली पुढची कृती करून घेऊया। यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। खलबत्त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही जिन्नस बारीक करून घ्यायची आहे। एकदम बारीक असं मिक्सरमधून काढायचं नाही आहे। ह्याचं फ्लेवर यावं यासाठी आपल्याला फक्त थोडंसं कुटून घ्यायचं आहे। हे मिरची कुटत असताना यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। कढीपत्ता तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता वाटून घेतलेला कढीपत्ता आणि मिरची आपण लगेचच तयार केलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। एकीकडे आपण कोकम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, ते व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आणि एकदम छान कलर आलेला आहे आपल्या कोकम आगळला। आता लगेचच आपण हे सोलकढीमध्ये ॲड करायचं आहे। यामुळे सोलकढीचा कलर खूप छान येतो। व्यवस्थित सोलकढी आपली मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे। यामध्ये आपण बीटाचा वापर अजिबात केलेला नाही, तरी सुद्धा एकदम छान कलर आलेला आहे आपल्या सोलकढीला। एकदम फ्लेवरफुल अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 1 चमचा साखर यामध्ये टाकून घेऊया। यामुळे आपली सोलकढी आंबट गोड अशी एकदम छान तयार होते। लगेचच तयार सोलकढी आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। यामुळे आपली सोलकढी एकदम फ्लेवरफुल तयार होते आणि एकदम थंडगार अशी तयार होते। अर्धा तास झालेला आहे आपली सोलकढी रेस्ट करून। आता आपली सोलकढी एकदम फ्लेवरफुल तयार झालेली आहे। यामध्ये लसूण कढीपत्ता याचा फ्लेवर उतरलेला आहे। आता लगेचच आपण ही गाळून घेऊया। त्यामुळे चाळणीमध्ये आपण ही सोलकढी गाळून घ्यायची आहे। पारंपरिक पद्धतीने आपण ही सोलकढी तयार करून घेतलेली आहे। लगेचच यामध्ये फ्रेशनेससाठी एकदम ताजी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि ती आपण यामध्ये ॲड करायची आहे। पित्तनाशक व पाचक अशी आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। मसालेदार भाजी असो वा नॉनव्हेजचा बेत, यासोबत सोलकढी पिण्याची मजा काही वेगळीच आहे। तर अशी पद्धतीची सोलकढी तुम्ही एकदा नक्की घरी तयार करून पहा। एका नारळामध्ये आपले 3 ते 4 ग्लास सोलकढी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता कलरही एकदम सुरेख आलेला आहे
आपल्याला अजिबात बीट टाकायची गरज लागलेली नाही. मोजक्या 2-3 साहित्यामध्ये मार्केटसारखी आपली सोलकढी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.